नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गणिताचा आज आपण घन व घनमूळ या टॉपिक वर आज आपण चर्चा करणार आहे आणि आज घन किंवा घनमूळ यावर कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात व त्यांचं उत्तर फक्त 30 सेकंदाच्या आत आपल्याला कशा पद्धतीने देता येईल ते आज आपण पाहणार आहे। साधारणतः घन हे 1 ते 10 या संख्यांवरच विचारले जातात। एकाचा घन 1 आहे, दोनाचा घन 8, तीनाचा 27, चाराचा 64, पाचाचा 225, सहाचा 216, साताचा 343, पाचाचा 512, नवाचा 729 व 10चा 1000 ही 1 ते 10 या संख्यांचे घन या पद्धतीने आपण लिहत असतो आणि साधारणतः बऱ्याच अंकमालिकांमध्ये घनांचा उपयोग करून आपल्याला यावर प्रश्न विचारलेला असतो। परंतु बऱ्याच मुलांचे 1 ते 10 पर्यंतचे घन जरी पाठ असले मात्र घनमूळ काढताना अनेक मुलांना त्रास होतो। तर मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे घनमूळ कसे काढावे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, 1 जर एखाद्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी असेल तर त्याच्या घनमुळाच्या शेवटी 1 असतो। म्हणजे आपण इथे लिहूया 1 असेल तर 1 असेल, ज्याच्या शेवटी 8 असेल त्याच्या घनमुळाच्या शेवटी 2 असतो, 7 असेल तर 3 असतो। मी ते इथे लिहून घेतो, 8 असेल तर 2 8 असेल तर आपण 2 हे त्या घनमुळाच्या शेवटी असतं असं लिहूया। जर 7 असेल तर 3 लिहूया, 4 असेल तर 4च, 5 असेल तर 5, 6 असेल तर 6, 3 असेल तर 7, 6 असेल तर 6, 9 असेल तर 9 आणि 0 असेल तर 0। फक्त इथे जर 2 असेल तर 8 या पद्धतीने एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकावरून त्याच्या घनमुळाच्या शेवटी कोणती संख्या येणार हे आपल्याला ठरवता येत असतं। उदाहरणार्थ ज्या पद्धतीने आपण पाहिलं, एकाच्या शेवटी 1, चाराच्या शेवटी 4, पाचाच्या शेवटी 5, 6च्या शेवटी 6, 9च्या शेवटी 9, 0च्या शेवटी 0 आणि फक्त हे 4 घटक वेगळे आहेत। 2 असेल तर 8, 8 असेल तर 2, 7 असेल तर 3 आणि 3 असेल तर 7। बरं, या साच्याचा उपयोग करून आपण घनमूळ कसं काढू शकतो यावर आता आपण चर्चा करणार आहे। समजा आपण एखादं उदाहरण घेऊया, 35,937। तर आपल्याला काय करायचंय, या 35,937 चे शेवटचे 3 अंक आपल्याला घ्यायचे आणि त्यांना व उर्वरित संख्या आपल्याला या दुसऱ्या गटात लिहायची आहे। शेवटची संख्या 7 आहे। जर 7 असेल तर घनमुळाच्या शेवटी काय असेल तर 3, 7 असेल तर घनमुळाच्या शेवटी 3। इथपर्यंत आपल्याला जमलं आहे। म्हणजे या संख्येवरून आपण शेवटची संख्या ठरवणार आहे। आता उर्वरित संख्या 35 आहे। या संख्येवरून आपल्याला दशक स्थान अंकात जर काढायचं असेल तर घनमुळामध्ये 35 ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये आहे ते आपल्याला बघायचे। तर 35 ही संख्या 27 व 64 या पूर्ण घनाच्या मध्ये असल्यामुळे त्यातली लहान संख्या 3 आहे, म्हणून आपण इथे 3 लिहिणार आहे। म्हणजे 33 चा घन हा 35,937 येतो किंवा 35,937 च घनमूळ हे 33 येतं। आपण एक दुसरं उदाहरण पाहूया। यामध्ये 5 संख्या होत्या, आता यात 6 संख्या आहेत। याचही 3 संख्यांच्या 2 गटात आपण विभागणी करूया। या 2 गटात विभागणी केल्यानंतर आपल्याकडे इकडे 616 आणि 175 अशा 2 गट तयार निर्माण झालेले आहेत। शेवटी 6 असल्या कारणास्तव आपण इकडे जर पाहिलं तर 6 असेल तर 6 म्हणून एकक स्थानी येणारी संख्या 6 आहे। आता आपण ज्यावेळेस दुसरा गट पाहू तर 175, मग 175 ही कोणत्या दोन